मागील 17 वर्षापासून कृषी विस्ताराचे कार्य करणारी एग्रोकेअर कृषी मंच ही संस्था शेतकरी यांना उद्योजक बनवत आहे। सामाजिक बांधिलकी जपत असताना संस्थान उभे केलेले कार्य खरोखर कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मिसेस ग्लोबल युनायटेड युनिव्हर्सल एलएच USA डॉक्टर नमिता कोहक यांनी केले। एग्रोकेअर कृषी मंच आयोजित गौरव महाराष्ट्रचा या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र आयडल व महाअग्रो आयडल पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे उत्साहात पार पाडण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी फलोत्पादन संचालक श्री डॉ कैलाश मोते उपस्थित होते। अध्यक्ष भाषणात डॉ कैलाश मोते बोलत होते की शेतकरी यांनी केवळ उत्पादनावर अवलंबून न राहता स्वतःच्या कंपन्या स्थापन करणे योग्य ठरेल। शेतमालाचे ग्रेडिंग, पॅकिंग आणि मूल्यवर्धन करून थेट विक्री करावी। यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले, जेणेकरून शेतकरी यांना आर्थिक नफा मिळेल व प्रगती होईल। त्यांनी मोरेश्वर घोडे यांचा सेंद्रिय शेती कामाचे विशेष कौतुक केले। एग्रोकेअर कृषी संस्थेने आतापर्यंत 600हून अधिक शेतकरी उत्पादन कंपनींना उभारी दिली। तसेच सेंद्रिय शेती आणि कृषी उद्योजक सोबत सामाजिक क्षेत्रात ही संस्था सक्रिय आहे, असे संस्थेचे अध्यक्ष भूषण निकम यांनी सांगितले। या भव्य कार्यक्रमात सावनेर येथील मोरेश्वर वसंतराव घोडे यांना महाअग्रो आयडल पुरस्कार प्रदान करण्यात आला व डॉक्टर नमिता कोहक यांनी मोरेश्वर घोडे यांचे विशेष अभिनंदन केले व माती परीक्षण रामटेक केंद्रासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कार्यरत श्री फाउंडेशनला 2,25,000 रुपयाचा धनादेश इतका यावेळी देण्यात आला। राज्यातील विविध क्षेत्रातील 40 कर्तृत्ववान व्यक्तींना यावेळी महाराष्ट्र आयडल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले व कार्यक्रमाचे अखेर संस्थेच्या संचालिका रोहिणी पाटील यांनी सर्व प्रमुख पाहुणे यांचे आभार व्यक्त केले। या प्रसंगी लीलाधर दवंडे, शैलेश खोब्रागळे, मोनू रोखडे, मनोज बंधाते, तेजराम घोळे, आशू घोळे, उमेश खडसे, सीताराम वरखडे, प्रकाश लेंडे, जगदीश लेंडे, आर्यन मेघरे, कार्तिक दवंडे, सचिन वालुकर, आयुरी मेंघरे, श्रुती दवंडे, महेंद्र भोने यांनी विशेष अभिनंदन केले। मोरेश्वर वसंतराव घोडे, मी येत्या 17 वर्षापासून सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असून मी शेतकऱ्यांसाठी एक सॉइल टेस्टिंग लॅब पण स्वतःचे ओपन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रकारे कसा लाभ मिळेल यावर 17 वर्षापासून काम करत आहे। धन्यवाद।